रामराम मंडळी. जीवनाकरिता श्रीमद भगवद्गीता या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण आता ऐकणार आहात. लेखक नितीन श्रीपाद जोशी, प्रकाशन संस्था सुरेल सावंत प्रकाशन. श्री गणेशाय नमः. 1983 साली DME झाल्यावर नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यापासून मनात गीतेतील निष्काम कर्मयोग होता. मी माझ्या सहकार्यांना सांगायचो की फळाची अपेक्षा न ठेवता काम करा, फळ तुम्हाला आपोआप मिळेल. पण कोणाचाही विश्वास बसत नव्हता. मी मात्र गीतेतील तत्वाने काम करीत राहिलो आणि असे घडले की 2 वर्षांचा ट्रेनिंग पिरियड असताना माझे एकाच वर्षात डिझाईन इंजिनियर म्हणून कन्फर्मेशन झाले. एप्रिल 1986 सालच्या पगारवाढीच्या वेळी एक गंमत घडली. व्यवस्थापनाने माझ्या मुलाखतीत मला ₹90 ची पगारवाढ दिली व त्यावर मत व्यक्त करा असे सांगितले. तेव्हा मी त्यांना ताबडतोब म्हणालो, तुम्ही दिलेल्या पगारवाढीबद्दल बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही, कारण मी फळाची अपेक्षा मनात न धरता निष्काम कर्मयोग आचरण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून मी केबिनमधून बाहेर पडलो. वास्तविक या वयात माझा गीतेचा अजिबात अभ्यास नव्हता. पण त्यानंतर सप्टेंबर 1986 व्यवस्थापनाकडून मला माझ्या कामावर खुश होऊन ₹125 ची जादा पगारवाढ मिळाली व मला अत्यंत आनंद झाला. त्यानंतर 1988 पासून मी वडिलांच्या व्यवसायात काम पाहू लागलो. तेथेही मी तसेच काम करण्याचा प्रयत्न करीत होतो. पण माझ्याकडे पुष्कळ धन असूनही मला अनेक अडचणी आल्या व पर्यायाने पदरात पुष्कळ दुःखच पडले. जानेवारी 1997 मध्ये तर एका व्यवसायात मला पुष्कळ तोटा झाला व मी जवळपास निर्धन झालो. पण वडिलांच्या कृपेने मी त्यातून बाहेर पडू शकलो. पितृदेवो भव. मी दुःखाच्या महासागरात बुडालेला असताना माझी विद्यावाचस्पती श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यांच्याशी भेट झाली. ऑक्टोबर 1997 मी त्यांच्या गीता प्रवचन मालेला गेलो. पहिले प्रवचन ऐकल्याबरोबरच मी इतका प्रभावित झालो की ताबडतोब मी त्यांचा 1995 सालच्या प्रवचनाचा संच विकत घेतला. वास्तविक संच विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते, पण माझ्या आईने मला ते दिले व वयाच्या 33व्या वर्षी गीता अभ्यासाच्या मार्गावर पहिले पाऊल ठेवण्यासाठी तिने मला मदत केली. मातृदेवो भव. त्यानंतर मी 18 प्रवचने पूर्ण भोसरी पुणे गाडीतून प्रवास करताना सतत ऐकली आणि मी गीताभ्यासी व गीताव्रती झालो. तोच अध्याय पुन्हा ऐकला की मला नवीन काहीतरी शिकायला मिळत गेले. 2000 साली भोसरीच्या व्यवसायात मंदी आल्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पूर्ण करून माझ्या मोठ्या बहिणीच्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागलो. तेव्हाच श्रीमद भगवद्गीता अभ्यास व प्रचार ही छोटी पुस्तिका लिहिली व 2002 साली श्रीमद भगवद्गीता दुर्गुण व सद्गुण आणि 2003 साली श्रीमद भगवद्गीता यानुसार करा व करू नका ही अगदी छोटी पुस्तके लिहून प्रकाशित केली व त्याची अल्प किमतीत विक्री केली. तसेच 2002 साली गीता धर्म मंडळाचे श्री ग. करंदीकर सर यांच्या आग्रहावरून माझे गीतेवरील पहिले प्रवचन गीता धर्म मंडळात सादर केले. प्रस्तुतचे पुस्तक हे त्या 3 पुस्तकांची एकत्रित व सुधारित आवृत्ती आहे. श्रीमद भगवद्गीता हा नुसता शब्द जरी वाचला किंवा ऐकला तरी अंगावर रोमांच उभे राहतात. महाभारतातील युद्धात गुरुजन, आप्त, स्वकीय, बांधव यांना मारून जर आम्ही राज्य मिळवले तर आम्हाला पापच लागेल अशी अर्जुनाची धारणा झाली होती आणि त्याला विषाद झाला.
खर तर युद्ध हे क्षत्रियांचे कर्तव्य असते. असे असतानाही त्याला काय करावे हे समजत नव्हते. असा शोकाकुल, करुणाव्याप्त व स्वकर्माविषयी मूढचित्त झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना मी तुमचा शिष्य आहे असे सांगून शरण गेला आणि मला श्रेयस अर्थात कल्याणकारक मार्ग सांगा असे म्हणाला. श्रेयस व प्रेयस असे एक द्वंद्व आहे जे प्रकृतीच्या अतीत असते, पवित्र असते, ईश्वराकडे नेणारे असते, पारलौकिक असते ते श्रेयस. पण जे प्रकृतीच्या अधीन असते व व्यावहारिक सत्तेशी निगडीत असते, इहलोकाशी संबंधित असते ते सर्व प्रेयस. गीता ही सर्वतः श्रेयसावर आधारित आहे. भगवंतांनी अर्जुनाला श्रेयसाद्वारे आत्मोद्धार कसा करायचा आणि त्यासाठी प्रेयसापासून मुक्त कसे व्हायचे याचे सुरेख मार्गदर्शन केले आहे. आपण सर्व प्रेयसात जगत असल्यामुळे आपल्याला जीवनात कल्याणाच्या दृष्टीने काय करावे हे कळत नसल्याने आणि आपण सर्व त्या भगवंतांचे सदैव शिष्य असल्याने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारतात केलेल्या त्या मार्गदर्शनाची खरी गरज आता 21व्या शतकात, कलियुगात आणि सध्याच्या धावपळीच्या जगात जास्त आहे. म्हणून मी प्रतिदिनी गीतेचा जीवनात काय करावे व काय करू नये या दृष्टिकोनातून अभ्यास करीत आहे. त्यातून माझ्या असे लक्षात आले आहे की आपण केवळ गीतेनुसार जीवनात आचरण केले तरी आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे संपूर्ण समाधान होऊ शकते आणि त्याकरिता गीतेच्या तत्वज्ञानात खोलवर शिरण्याची आपल्याला फारशी आवश्यकता नाही असे मला वाटते. कारण गीतेच्या रहस्यमय ज्ञानाची खोली फार थोर अभ्यासू लोकांनाही नीट समजलेली नाहीये. तर तुमची माझी काय कथा. म्हणूनच मी गीता अभ्यासास सुरुवात केल्यानंतर एकच विचार मनात ठेवला की भगवंतांनी अर्जुनाला जे कर व जे करू नकोस असे सांगितले आहे ते आपल्याला आचरणात आणता आले पाहिजे. दैनंदिन जीवनात गीतेनुसार जगता आले पाहिजे. आणि आपल्याला सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे की ते बऱ्यापैकी मला जमत आहे. ह्या 21व्या शतकात सुद्धा मी त्याचं आचरण करू शकत आहे. यासाठी गीतेनुसार जीवनात काय करायचे व काय टाकायचे हे आपण ह्या पुस्तकात पाहणार आहोत. यात गीतेतील मूळ श्लोकांचा उल्लेख मी मुद्दामूनच टाळला आहे. फक्त मुद्दे दिले आहेत. पण ज्याला सखोल अभ्यास करायचा असेल त्याच्यासाठी गीतेतील अध्याय व श्लोक असा संदर्भ दिला आहे. गीतेनुसार जर जीवनात आचरण करायचे असेल तर काही दुर्गुण टाकावे लागतात व काही सद्गुण धारण करावे लागतात. म्हणून प्रथम त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. आधी आपण दुर्गुण पाहू. कारण सद्गुण कितीही श्रेष्ठ असले तरी दुर्गुण काढून टाकल्याशिवाय त्यांची धारणा होणे अवघड आहे.